जनस्वराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार संताजी बाबा घोरपडे यांच्यावर जीवघेणा हल्ला, अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल। जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित स्वतः हजर राहत तपास यंत्रणा केली गतिमान। जनस्वराज्यच्या कार्यकर्त्यांचे निवेदन। करवीर विधानसभेचे जनस्वराज्य पक्षाचे उमेदवार संताजी बाबा घोरपडे प्रचारातून परतत असताना अज्ञातांनी रात्री जीवघेणा हल्ला केला। काल रात्री 11च्या सुमारास ही घटना घडली। घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित स्वतः कळे पोलीस ठाण्यात हजर राहून तपास यंत्रणा गतिमान केली। यावेळी कळे परिसरातील जनस्वराज्य शक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना निवेदन दिले। प्रचाराची धामधूम अंतिम टप्प्यात आली असल्याने उमेदवार रात्रीचा दिवस करत आहेत। दरम्यान संताजी बाबा घोरपडे हे जांभळी खोऱ्यातील मानवाड तालुका पन्हाळा येथे प्रचारासाठी गेले होते। परत येताना मानवाडलगत रस्त्याशेजारी 6-7 अज्ञात व्यक्तींनी त्यांची गाडी अडवली। ते कार्यकर्ते असावेत किंवा त्यांना काही अडचण असावी असा समज होऊन त्यांनी गाडी बाजूला घेतली व गाडीतून उतरले असता हल्लेखोरांनी क्षणाचाही विलंब न करता काठीवर धारदार शस्त्राने हल्ला केला। त्यात घोरपडे यांच्यासोबत असणारे डॉक्टर शुभम जाधव मांडुकली तालुका गगनबावडा हे खाली उतरले। गाडीमध्ये किती व्यक्ती आहेत याचा अंदाज न आल्याने संताजी घोरपडे यांच्यावर हल्ला करून हल्लेखोरांनी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन शेतवडीतून पलायन केले। यामध्ये संताजी घोरपडे यांच्या हाताला व डोक्याला गंभीर इजा होऊन रक्तस्राव झाला। त्यांना जवळच्या कळे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी हलवले। घडलेली घटना समजताच आरोग्य केंद्राबाहेर कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। कळे वैद्यकीय अधिकारी लता सरोळे यांनी बाबा घोरपडे यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथील खाजगी दवाखान्यात हलवले। कळे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाल्यानंतर आज सकाळी कळे पोलीस ठाण्याच्या बाहेर जनस्वराज्य शक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती। यावेळी जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित हे कळे पोलीस ठाण्यात आले असता जनस्वराज्यच्या कार्यकर्त्यांनी महेंद्र पंडित यांना निवेदन दिले। तसेच घटनेची दखल घेत संताजी बाबा घोरपडे यांना तात्काळ पोलीस संरक्षण दिल्याबद्दल व तपास यंत्रणा वेगाने सुरू केल्याबद्दल कळेतील एकनाथ पाटील यांनी आभार व्यक्त केले। उपस्थित कार्यकर्त्यांना जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांनी संपूर्ण घटनेचा तपास वेगाने सुरू असून या प्रकरणी स्पेशल टीम तयार करण्यात आल्याचे सांगून लवकरात लवकर आरोपींना पकडण्याचे आश्वासन दिले। त्यावेळी एकनाथ पाटील, युवराज बेलेकर, संजय पाटील कळे, सुरेश सुतार मिस्त्री, आनंदा चौगले हरपवडे, मच्छिंद्र पाटील सुळे, राव पाटील गोगवे, सरदार पाटील पनुत्रे, मानसिंग भोसले आसगाव, शोभाताई पाटील वाळोली, गोविंदा चौगले, एकनाथ पाटील पनोरे, भाऊ बळीपवाडी यासह परिसरातील कार्यकर्ते कळे पोलीस ठाण्याच्या बाहेर मोठ्या संख्येने उपस्थित होते। लाईव्ह महाराष्ट्र न्यूज चॅनलसाठी कळेहून अनिल सुतार।